प्रभू सियावर रामचंद्र की जय. आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण श्री गणपती स्तोत्र याविषयी माहिती पाहतोय. श्री गणेश हे आदिदैवत असून ते एक संरक्षक दैवत आहे. या दैवताचे प्रथम पूजा केल्याशिवाय कोणत्याही कार्याचा शुभारंभ केला जात नाही. देवर्षी नारदांनी त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी हे गणेश स्तोत्र देवांना सांगितले. या स्तोत्राने भगवान शंकराला प्रसन्न केले. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्या त्रिपुरासुराचा वध केला व देवांना संकटमुक्त केले. या स्तोत्राचा विशेष असे आहे की याची रचना महर्षी नारदांनी केली असून नारद पुराणात याचा समावेश आहे. कार्यात यशप्राप्ती व्हावी, मार्गात कोणतेही विघ्न उभे राहू नये म्हणून गणेश उपासना करताना विघ्नहर्त्या गणेशाची स्तुती करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीच या स्तोत्राची रचना महर्षी नारदांनी केली आहे. गणेश स्तोत्रात पहिल्या 4 श्लोकामध्ये गणेशाची 12 नावे आहेत व तेच मुख्य स्तोत्र आहे. नंतरचे 4 श्लोक हे फलश्रुतीचे आहेत. ज्यांना या स्तोत्राचा खरा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी या 4 श्लोकांची 20 आवर्तने करून शेवटी 21 आवर्तनाच्या वेळी संपूर्ण स्तोत्र फलश्रुतीसह म्हणावे. विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवण्यासाठी हे स्तोत्र नित्य नियमाने पठणात ठेवावे. खुद्द गणपती स्तोत्रात असे म्हटले आहे की या गणेशाच्या 12 नावांचे जो त्रिकाल पठण करेल त्याला कोणत्याही विघ्नाचे भय राहणार नाही. त्याला सिद्धी प्राप्त करून देणारा गणेश आहे. विद्यार्थ्यांना विद्या, धनेच्चूंना धन, पुत्राची मनोकामना करणाऱ्याला पुत्र, मोक्षार्थींना मोक्षप्राप्ती होते. स्तोत्र पठनामुळे उच्चार स्पष्ट होण्यास व बुद्धी प्रगल्भ होण्यास मदत होते. नित्य म्हणजे रोज म्हणावयाची स्तोत्रे म्हटल्यामुळे त्यात सातत्य येते. ज्या सातत्यातून परंपरा संस्कृती निर्माण होते. स्तोत्र हे एक प्रकारचे स्तवन होय, ज्याच्या पठणामुळे आकर्षण शक्ती वाढते. उपास्य देवतेचे तेज पठणकर्त्याच्या शरीरात प्रवेश करते आणि साहजिकच त्याचे मन तेजोमय बनते. यामुळे पठण कार्याला नवीन गोष्टी प्रत्ययाला येतात. म्हणून हिंदूंच्या दैनंदिन उपासनेत स्तोत्र पठणाला महत्त्व दिले आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी श्री गणपती अथर्व शीर्ष, गणपती स्तोत्र, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, मारुती स्तोत्र, रामरक्षा, पसायदान, सरस्वती मंत्र, गायत्री मंत्र, सूर्यमंत्र वगैरे नित्य पठणात ठेवावेत. संकटनाशन गणेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. नारद उवाच. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्त्वा संस्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं. 12 तानि नामानि त्रिसन्ध्यं य पठेन्नरा न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्यां, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते सुतं. विद्यार्थी लभते विद्यां, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिं. जपेत गणपती स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत. संवत्सरेण सिद्धिंच लाप्ते नात्र संशयः. अष्टभे ब्रह्मणेभ्यश्च लिखित्वा या समर्पयेत्. तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता.
श्री नारद पुराणे संकटनाशनं गणेशस्तोत्रम श्री जगदंबार्पणमस्तु। जगदंब जगदंब जगदं उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। नारदकृत संकटनाशन स्तोत्र। नारदकृत संकटनाशन स्तोत्रात ज्या 12 गणेश स्थानांचा उल्लेख केला आहे ती स्थाने पुढील प्रमाणे आहेत। प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्ष गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं दुर्वर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, कमेंट करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।